हॅलो स्टुडंट्स. ओके, आज आपण हा आपला सेकंड लास्ट व्हिडिओ आहे ह्या चॅप्टरचा. ओके, काय सेकंड लास्ट व्हिडिओ और थर्ड लास्ट असू शकतो. जनरली मी सेकंड लास्टच म्हणेल, कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं संपवून टाकल. आज आपण रोलिंग बघणार आहे. काय बघणार आहे? रोलिंग. तर त्याचं आज बेसिक बघणार आहे. काय बघणार आहे? बेसिक काय काय प्रोसेस असतात रोलिंगमध्ये. डिस्प्लेसमेंट कसं करायचं, मोजायचं एक्झाम्पल, और वेलॉसिटी कशी मोजायची, ॲक्सेलरेशन कसं मोजायचं, त्याच्यामध्ये मोमेंटमचा फॉर्म्युला काय, ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, त्यानंतर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय. आपण हे फॉर्म्युलाज बघू. आपण जास्त डेरिव्हेशन ह्यावेळेस नाही करणार आहे. आपण जस्ट फॉर्म्युलाज बघू आणि त्याचं फील घेऊ. ॲक्च्युली हे वर्क कसं करतं, समजलं काय? ॲक्च्युअलमध्ये हे वर्क कसं करतं हे आपण फील घेऊ. छोटे छोटे एक्झाम्पल्स बघू. ॲक्च्युली हा जो पार्ट आज मी शिकवत आहे तुम्हाला, ओके, हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. काय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. बट कसं आहे की आपल्याला जर कन्सेप्टचं चांगलं अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर हे जे आज कन्सेप्ट शिकवतो आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तेव्हाच आपण कन्सेप्ट जे असतात, जेव्हा हायर लेवलचे सम्स येतात तेव्हा आपल्याला हे हेल्पफुल असतात कन्सेप्ट. जर बेसिक कन्सेप्ट तुमच्या येत नसतील तर तुम्ही सम सॉल्व्ह करू नाही शकत. आणि बऱ्याचदा ह्या कन्सेप्टवर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, सो आपण काय करूया की ह्या कन्सेप्ट काय काय आहेत, ओके, त्या बघून घेऊया. ओके, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया? रोलिंग. ओके, रोलिंगमध्ये पण दोन पार्ट आहे. एक हॉरिझॉन्टल रोलिंग आहे आणि एक इन्क्लाइन रोलिंग आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये दोन्ही कव्हर करून घ्या. जे पण आपले डेरिव्हेशन्स ते नाही सगळे कव्हर करून घ्यायचे. ओके, काही ठेवायचं नाही. नेक्स्ट लेक्चरला जरी थोडासा मोठा झाला तरी चालेल नेक्स्ट लेक्चर, बट आपण सगळं कव्हर अप करून घ्यायचं आणि सगळं संपवून टाकायचं. ओके ना, लेट्स स्टार्ट. ओके, आपण हा टॉपिकचं नाव काय देऊया? बेसिक ऑफ रोलिंग. काय बेसिक ऑफ रोलिंग? बरं, रोलिंग म्हणजे काय असतं सांगता येईल मला? रोलिंग म्हणजे काय असतं? हे बघा, आता हे जे मार्कर आहे हे काय रोल करते, काय होतं? रोल करते. ओके, बरं, हे जे मार्कर आहे हे काय करते? रोल करते. चला एवढंच बघा. हे जे मार्करचा जो हाफ सरफेस आहे हा एवढाच बघा. ओके, कन्सिडर ॲज अ रिंग और डिस्क. ओके, काय होतं? रोल होतं, बरोबर. तर ह्याच्यामध्ये दोन मोशन सायमल्टेनियसली होतात ते. ओके, दोन मोशन काय होतात? ते सायमल्टेनियसली होतात ते. सपोज हे डिस्क आहे. ओके, हे त्याचं काय सेंटर ऑफ मास आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, एक तर आपलं असं बॉडी पुढे जाते, बरोबर, विथ वेलोसिटी बी. ओके, आणि दुसरं हे त्याचं रेडियस आहे आर. ओके, आणि दुसरं ही जी बॉडी आहे ती काय अशी रोल होते. काय होते? रोल होते विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, बरोबर. बरं, आपल्याला लिनियर आणि ह्याच्यामधले जे फॅक्टर्स आहेत ते माहिती आहेत ना? ओके, बरं, ज्यांना पार्ट असतील त्यांनी काय करा, थोडंसं पुढे जावा, एक 1 मिनिटभर पुढे जावा. ज्यांना नसतील त्यांनी आपण रिवाईज करून घ्यावा, कारण हे पार्ट झाले पाहिजे आपले. ओके, काय झालं तर हे पार्ट झाले पाहिजे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की लिनियर मोशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, अँग्युलरमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, ह्यांच्यामधलं रिलेशन एस इज इक्वल टू आर थीटा. ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी लर्न करायचं. मी प्रत्येक वेळेस काय घेतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण वाटतं आपल्याला की खूप बेसिक आहेत. खरं जोपर्यंत तुमचं हे बेसिक फॉर्म्युलाज लर्न नसतील तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. ओके, वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटी असते इथं अँग्युलर वेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू आर ओमेगा. काय असतं? आर ओमेगा. तसं ॲक्सेलरेशन इथं असतं, तसं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. इथं काय असतं? AT, दॅट इज टँजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा. आता जवळपास माहिती आहे का सगळ्या क्वांटिटीज आपण इथे यूज करणार आहे. ओके, म्हणून आपण घेतोय जवळपास सगळ्या. त्याच्यानंतर काय असतं? फोर्स. इथं फोर्स असतो, इथं टॉर्क असतो, बरोबर. बरं, ह्या 3 क्वांटिटीज आपण जास्त बघणार आहे आज. तर ह्या 3 क्वांटिटीज लर्न पाहिजे, बाकीचे आपण बघून घेऊया. ओके, तर इथं काय असतं? टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. काय असतं? टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर काय असतं? आपलं मास असतं. मासच्या जागी काय येतं? मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आय इज इक्वल टू काय आहे? एम आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला. ओके,
म्हणजे मास आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन आहे काय ते, जसं सगळ्यांचं काहीतरी काय रिलेशन आहे तसंच. ओके, त्याच्यानंतर मोमेंटम पी, बरोबर. इथं काय अँग्युलर मोमेंटम एल, आणि ह्याचं अँग्युलर मोमेंटम एल कसं लिहितो, आर बार क्रॉस पी बार, और इथं एम व्ही आर असं लिहितो. काय लिहितो, एम व्ही आर. समजलं. तर हे आपलं बेसिक आहे. काय आहे, बेसिक. आपण हे पहिला बेसिक लर्न झालं पाहिजे, मगच आपण पुढे जाऊ शकतो. ओके, चला हे रफ करतो. हे प्रत्येक वेळेस मी रिव्हिजन काय करतो, हे जर लर्न असलं ना तुमचं, तर रिवाईज करायला तुम्हाला खूप सोपं जातं. ओके, जेव्हा तुम्ही रिव्हिजनला बसता तेव्हा खूप सोपं जातं. तेव्हा काय होतं की रिव्हिजनला बसल्यावर हा फॉर्म्युला कसा आला, ती स्टेप कशी आली, ह्याच्यात तुम्ही काय होतात, कन्फ्यूज होता, आणि नंतर मग काय करतो, तुम्हाला अवघड वाटायला लागतं. म्हणून हे पाठ करून घेतो. आता हे जर पाठ झालं असेल ना तुमचं, तुम्ही जेव्हा रिव्हिजनला बसणार तुम्हाला लगेच क्लिक होईल, अरे ह्या जागी आपण असं केलं, ह्या जागी तसं केलं, हा फॉर्म्युला आपण स्विच केलेला आहे, हा फॉर्म्युला स्विच केलेला आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करता, समजत जातं तुम्हाला. आता हे जे आपलं आहे मोशन, हे आपण बघूया. आता काय करतो, सपोज इथे एक पॉईंट पी आहे. ओके, आता मी काय करतो, ह्याला रोटेट करतोय. थोड्या वेळाने काय होईल, ही बॉडी आपली इथं येईल. ओके, माझा पॉईंट पी इथं येतो. ओके, माझा पॉईंट पी इथं येतो, बरोबर. आणि ही वेलॉसिटी व्ही आपली आहे त्या डायरेक्शनला. अँग्युलर हे आपलं काय अँग्युलर वेलॉसिटी आहे तसंच फिरते, आणि रेडियस आर. ओके, समजलं. तर आता जर पीचं जर तुम्ही नीट बघितलं, पीचं मोशन कसं होतंय बघा. पीचं जर मोशन बघितलं, पी पहिला खालती आहे, आता वरती गेलेलं आहे, बरोबर. मग अजून वरती जाणार, मग खालती येणार. ॲक्च्युली पीचं मोशन कसं होतंय बघा. पीचं मोशन हे समवॉट असं येईल, बरोबर. समवॉट असं येईल. ओके, काही वेळानंतर काय होणार, पी मॅक्झिमम पॉईंटला जाणार, बरोबर, आणि परत खालती जाणार तिथून. तर पीचं ॲक्च्युअल मोशन कसं होत आहे, असं होत आहे. म्हणून ही स्पेशल केस आहे, आपण बघतोय. ओके, हे काय स्पेशल केस आहे म्हणून आपण बघतोय. समजलं. नाही तो कसं बघितलं नसतं ना, काहीतरी वेगळं आहे ना ह्याच्यात. जनरली मोशनमध्ये काय होतं, जेव्हा एखादी बॉडी पुढे जाते ती स्ट्रेट लाईनमध्ये जाते, बट रोलिंग मोशनमध्ये काय होते, ती अशी सायनोसॉइडल कर्व्समध्ये जात असते. ॲक्च्युली सायनोसॉइडल चला सायनोसॉइडल म्हटलं तरी चालेल, त्याचं इक्वेशन तसं येतं. तर सायनोसॉइडल कर्व्समध्ये ती अशी फिरत जाते. ओके, तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय होतं, दोन मोशन होत असतात. काय होत असतात, दोन मोशन. तर ह्याला बघा मी स्प्लिट कसं करू शकतो. जर मी हे जे बॉल आहे ते असं स्ट्रेट सरकवला, बरोबर, स्ट्रेट सरकवला, आणि मग त्याला इथं जाऊन टर्न केलं. काय केलं, इथं जाऊन 90 डिग्रीज टर्न केलं, तर मला सेम पोझिशन भेटणार, बरोबर. हे बॉल काय केला मी स्ट्रेट असा पुढे घेऊन गेलो. ओके, स्ट्रेट असा आपण पुढे घेऊन गेलो हा बॉल. ओके, हा बॉल इथं पॉईंट पी. ओके, विथ वेलॉसिटी व्ही, प्लस मी याला काय केलं, ह्या बॉलला इथं जाऊन टर्न केला. काय केला, टर्न केला. ओके, तर काय होणार, आपला पॉईंट पी इथं पोहोचणार, पॉईंट पी इथं पोहोचणार. तर ह्याच्यामध्ये काय होतं की दोन मोशन होतात. एक हे जे स्ट्रेट जाणं, ह्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन मोशन. आणि ह्याला काय म्हणतो आपण, रोटेशनल मोशन. काय करतोय आपण, रोटेट करतोय बॉल, बरोबर. काय करतोय, रोटेट करतोय. ओके, काय होतंय, रोटेशनल मोशन. तर असे दोन मोशन ह्याच्यात क्रिएट होत असतात. एक ट्रान्सलेशन असतं, एक रोटेशनल मोशन असतं. समजलं, काय प्रॉब्लेम, समजलंय. दोन मोशन होत असतात. बरं, आता आपण बघूया वेगवेगळ्या क्वांटिटीज कशा काढायच्या. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया डिस्प्लेसमेंट पासून. काय कशापासून स्टार्ट करायचं, डिस्प्लेसमेंट. आपण जास्त डीपमध्ये बघणार नाहीये, कारण आपल्या सिलेबस 12वीच्या सिलेबसमध्ये जास्त नाहीये. तर आपण नुसतं ह्याचा फील घेणार आहे, काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण डीप डेरिव्हेशन ते करत बसणार नाही. ओके, तर नुसतं एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला थोड्याशा ट्रिक्स देईल लक्षात कसं ठेवायचं. ओके, फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला असेल ह्याच्या थोड्याशा ट्रिक्स देईल, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की काय होतंय. बरं, ते सोडा. पहिला मला सांगा, एखाद्या बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताय. ओके, काय करताय, एखाद्या बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताय. ओके, आणि इथे एक माणूस आहे. ओके, तो पण काय करतोय, ह्या बसमध्ये ट्रॅव्हल करतोय. काय करतोय, बसमध्ये ट्रॅव्हल करतोय. ही बस विथ वेलॉसिटी व्ही बी पुढे जाते. ओके, आणि हा जो माणूस आहे, ओके, हा जो पर्सन आहे, हिची वेलॉसिटी व्ही पी आहे. ओके,
तर जर मी इथं बाहेर असेल, ओके, जर मी इथं बाहेर असेल तर मला ह्या पर्सनची वेलॉसिटी काढायची असेल तर मी काय करतो माहिती आहे तुम्हाला, हे काय असतं, रिलेटिव्ह वेलॉसिटी असते. काय असते? रिलेटिव्ह वेलॉसिटी. तर आपण कसं काढतो ह्याचं वेलॉसिटी ऑफ पर्सन, वेलॉसिटी ऑफ पर्सन कशी काढतो माहिती आहे का? वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कशी काढणार आपण? आपण काय करणार, पहिला वेलॉसिटी ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड करतो. वेलॉसिटी ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ओके, प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बस, वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बस हे काढतो. बरोबर. ट्रान्सलेशनमध्ये हे केले, रिलेटिव्ह वेलॉसिटीजमध्ये केलं असेल आपण, आय गेस थर्ड चॅप्टरमध्ये हे केलं असेल रिलेटिव्ह वेलॉसिटीमध्ये. बरोबर. तर समजलं ना. पहिला काय करतो आपण, चेन रूल. ह्याच्यामध्ये काय वापरतो, चेन रूल. पहिला आपण काय करणार, बसची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अस काढायचं, दॅट इज ग्राउंड. वेलॉसिटी ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ग्राउंड म्हणजे आपण, ओके. आणि मग काय करायचं, ह्याची वेलॉसिटी काढायची, ह्याची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बस, ह्याची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बस काढायची. आणि त्या दोघांना ऍड केलं तर आपल्याला काय भेटतं, वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. समजलं? हे लक्षात आहे, चेन रूल. ओके. पहिला काय, वेलॉसिटी ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, मग वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बस, वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बस. एवढं तुम्हाला जर लक्षात नीट आलं असेल ना, पुढचं तुम्हाला आता काय होईल, सगळं बऱ्यापैकी फॉर्म्युला समजतील. ओके, बऱ्यापैकी फॉर्म्युला समजतील. ओके. तर पहिला आपण काय काढणार आहे, डिस्प्लेसमेंट काढणार आहे. काय काढणार आहे, फर्स्ट डिस्प्लेसमेंट. आता सपोज हे माझं सर्क्युलर बॉडी आहे, याचं हे सेंटर ऑफ मास आहे आणि हे काय विथ वेलॉसिटी व्ही पुढे जात आहे आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानं फिरत आहे. याचं रेडियस काय, आर आहे. ओके. हे पॉईंट पी आहे आणि हे असं स्ट्रेट लाईननं पुढे जाणार. ओके. आणि काही टायमानंतर, ओके, हे जे आपलं बॉडी आहे, ओके, हे सर्क्युलर बॉडी इथं आलं, हे पॉईंट पी इथं विथ रेडियस आर, ओके, आणि हे विथ वेलॉसिटी व्ही पुढे जाते. खरं आपण इथं स्टॉप घेतला याचा, ओके, आणि हे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. समजलं? तर आता मला ॲक्च्युअली डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. जर तुम्ही नीट बघितला, ह्या पॉईंट पीचा डिस्प्लेसमेंट कुठे झालं आहे बघा, इथं होतं. हा पॉईंट पी कुठे गेला, इथं गेला. ओके. तर डिस्प्लेसमेंट काढताना हे डिस्टन्स नाही काढायचं. समजलं? डिस्प्लेसमेंट काढताना हे डिस्टन्स नाही काढायचं. डिस्प्लेसमेंट काढताना आपल्याला हे डिस्टन्स काढायला लागणार आहे. ओके. बरं, ह्याचं डिस्प्लेसमेंट काढताना सेम फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉईंट पी. ओके. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ हे काय झालं आपलं, डिस्क. काय झाली, डिस्क म्हणायचं. और काय म्हणूया आपण, रिंग म्हणू शकतो. और ह्याच्यात काय नाव दिलं आपण, जाऊ दे, याचं राहू दे, डिस्कच म्हणा. बट डिस्कचं काय, सेंटर ऑफ मास. सगळ्यांना सेम असतं असं नाव घ्या. डिस्कचं काय असतं, सेंटर ऑफ मास. ओके. तर काय करायचं, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. ओके. डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार. ओके. आता सेंटर ऑफ मास सगळ्या ऑब्जेक्टला असणार, ते स्पिअर असो, सर्क्युलर रिंग असो, काही असो, सगळ्यांना असणार. म्हणून मी काय घेतलं, सेंटर ऑफ मास घेतलं. तर आपण काय घेणार, डिस्प्लेसमेंट ऑफ पॉईंट पी विथ डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड प्लस. आता आपण काय करणार की सेंटर ऑफ मास पासून, ओके, सेंटर ऑफ मास पासून ह्या पॉईंट पीचं डिस्प्लेसमेंट काय झाले ते बघणार. ओके. तर आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. मागच्या वेळेस आपण काय करत होतो, डिस्प्लेसमेंट ऑफ बस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, आणि बसमध्ये काय करत होतो, बसमध्ये पर्सनचं किती डिस्प्लेसमेंट झालंय हे काढत होतो. आता काय काढणार, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. आता आपण कोणता पॉईंट घेणार आहे, सेंटर ऑफ मास घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, आणि मग काय करायचं, प्लस करायचं. आता सेंटर ऑफ मास, आता आपण काय घेतलंय, या बॉडीमध्ये आलोय. आता सेंटर ऑफ मास मध्ये मधून आपण बघणार आहे, आपण काय करणार आहे, सेंटर ऑफ मास या फ्रेमनं बघणार आहे. ओके. मागच्या वेळेस कसं होत होतं बघा, तुम्ही काय होता, बसमध्ये होता. बरोबर, काय होता, बसमध्ये होता. पहिला तुम्ही इथून बघत होता, तर पहिला काय काढला, बसची वेलॉसिटी काढला. मग तुम्ही बसमध्ये जाऊन बसता.
ओके, बघता नाही, बसमध्ये जाऊन बसताय आणि मग त्या पर्सनची वेलॉसिटी मोजताय. ओके, सेम इथं ते करायचं. ओके, पहिला काय करायचं, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट काढायचं. काय करायचं, सेंटर ऑफ मासचं डिस्प्लेसमेंट काढायचं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग सेंटर ऑफ मासवर जाऊन बसायचं आणि पॉईंट पीचं डिस्प्लेसमेंट काढायचं. काय, पॉईंट पीचं डिस्प्लेसमेंट काढायचं. तर हा फॉर्म्युला येतो. ओके, हा फॉर्म्युला येतो. तर समजलं कसं काढतो आपण. ओके, बट जर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानं उत्तर काढायला गेला ना, तुम्हाला उत्तर काढायचं येणार नाही. ओके, काय, तुम्हाला उत्तर काढायचं येणार नाही. का, कारण खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, ते वेक्टर्स घेणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. ओके, वेक्टर्स घेऊन त्याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. तर आपण काय करायचं, लॉजिक यूज करायचं. काय करायचं, लॉजिकनं पण उत्तर येतं आणि परफेक्ट उत्तर येतं. काय येतं, परफेक्ट. खरं हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण काय केलं आहे, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. काय केलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. समजलं, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. चलो, आपण काय करूया, लॉजिक लावून हे आन्सर काढूया. ओके, याचे आन्सर काढायचे. समजलं. चला, एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लॉजिक कसं यूज करायचं हे पण समजते. काय, एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लॉजिक कसं यूज करायचं हे पण समजते. ओके, रफ करू हे. ओके, बरं, सपोज की एक आपलं ऑब्जेक्ट आहे. ओके, त्याचं सेंटर ऑफ मास वेलॉसिटी किती आहे, व्ही आहे. काय आहे, व्ही आहे. आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. रेडियस किती आहे, आर आहे. काय आहे, आर आहे. समजलं. आणि आफ्टर टाइम, ओके, टाइम टी इज इक्वल टू π/2 ओमेगा. आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. समजलं. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे आफ्टर टाइम टी इज इक्वल टू π/2 ओमेगा. तुम्ही म्हणा सर असं काय टाइम घेतलं. ओके, घेतलंय कारण आपले जे आन्सर येणार आहे ना ते इन टर्म्स ऑफ आर ओमेगा व्ही येणार आहे. बरोबर, म्हणून आपण काय केलं, टीला पण समथिंग तसंच घेतलेलं आहे. ओके, आपण टीला 2 सेकंड 5 सेकंड असं घेतलेलं नाही. ओके, काढायचं. ओके, तर ह्याला काय करायचं, दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट करायचं. एक डिस्प्लेसमेंट, ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट आणि एक असतं रोटेशनल डिस्प्लेसमेंट काढायची. काय करायचं, ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट प्लस रोटेशनल डिस्प्लेसमेंट. ओके, तर फर्स्ट काढणार आपण ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट. ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट म्हणजे आता हे काय, आपली बॉडी, आपण तुम्हाला मी सांगितलं तर आपण काय करू शकतो, ह्या मोशनला काय करू शकतो, स्ट्रेट जाऊन फिरू शकतो. आणि पॉईंट पी ह्या पॉईंटचं आपल्याला काढायचं डिस्प्लेसमेंट. काय, ह्या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट काढायचं. तर मी काय करणार, पहिला ह्या पॉईंट पीला काय करणार, स्ट्रेट घेऊन जाणार इथे. ओके, स्ट्रेट घेऊन जाणार इथे. मग ह्याचं काय करणार, असं रोटेट करणार. ओके, काय करणार, रोटेट करणार. जर रोटेट केलं, ओके, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती येते बघा, रोटेट केल्यावर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती येते, थीटा. थीटा काय असतं, ओमेगा, थीटा काय असतं, ओमेगा काय असतं आपलं, θ/t असतं. बरोबर, तर थीटा काय आहे ना, थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. बरोबर, तर थीटा ओमेगा इंटू टाइम काय बघा, π/2 ओमेगा. किती आहे, π/2 ओमेगा. ओमेगा कट काय येतं, π/2. म्हणजे आपलं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय ते π/2 झालंय. म्हणजे π/2 म्हणजे 90 डिग्री. म्हणजे काय, आपला जो पॉईंट पी आहे तो काय 90 डिग्री इकडे गेलाय. काय गेलाय, 90 डिग्री इथं गेलाय. म्हणजे हा आपला पॉईंट पीचं पोझिशन असणार. आता काय, पॉईंट पीचं पोझिशन असणार. समजलं, काही प्रॉब्लेम. आता आपण काय करणार, ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट आपण एस म्हणतो, त्याला व्ही इंटू टी करतो. काय करतो, व्ही इंटू टी करतो. बरोबर, आता व्ही, ओके, व्ही इंटू काय करणार आपण, टी करणार आहे. टीची व्हॅल्यू काय, π/2 ओमेगा. काय आहे, π/2 ओमेगा. बरं, ओमेगाला आपण कसं लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आपल्याला हे रिलेशन माहिती आहे, तर ओमेगा इज इक्वल टू v/r. तर इथं टाका, तर काय येतं बघा, v इंटू π/2
2v/r, बरोबर. v कट होतोय, r वरती जातो, तर हे काय राहतं r π/2. ओके, हे जे डिस्टन्स आलंय, ओके, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत किती आहे, ओके, किती आहे r π/2, बरोबर. हे जे डिस्प्लेसमेंट आहे आपलं, हे किती आहे r π/2, बरोबर. एवढं कळालं. बट आपला पॉइंट तर इथं आहे, आपला पॉइंट कुठं आहे, इथं आहे. मग ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती झालंय r π/2 मायनस r मायनस r. ओके, तर ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट जर घेतला आपण s इज इक्वल टू, ओके, ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती येणार, s इज इक्वल टू r π/2 मायनस r. ओके, आय कॅप काय येणार, आय कॅप, समजलं. r π/2 मायनस r आय कॅप. आता हा जो पॉइंट आहे हा खालती होता, आता वरती पण गेलाय, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट झेड डायरेक्शनला पण झालंय, तर आपण काय घेणार प्लस आर. आता झेड डायरेक्शन वाय डायरेक्शनला किती त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय, हे आपलं वाय डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालंय, हे किती आहे आर आहे, तर आर जे कॅप किती येतं आर जे कॅप. तर हे झालं आपलं ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वेक्टर भेटते आपल्याला. काय भेटते, इन टर्म्स ऑफ वेक्टर. समजलं, काही प्रॉब्लेम, सिम्पल आहे, करता येतील असे सम. ओके, सो हे एकच सम घेतो मी, जास्त घेत नाही. ओके, चलो, डिस्प्लेसमेंट झालं. आता आपण वेलोसिटी बघूया. काय बघायचं, वेलोसिटी. काय बघतोय, वेलोसिटी. आता वेलोसिटीचं पण सेम सिच्युएशन आहे. ओके, काही वेगळं नाही. ओके, वेलोसिटीचं पण सेम सिच्युएशन आहे. ओके, आता हे आपलं सपोज बॉल आहे, ह्याचं हे सेंटर ऑफ मास आहे, तर ह्याची वेलोसिटी फ्रॉम विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास किती आहे v, आणि अँग्युलर वेलोसिटी किती आहे ओमेगा, आणि ह्याचं रेडियस किती आहे r आहे. ओके, काही टाइम नंतर हे इथं पोहोचतं, बरोबर. आणि ह्याचे पॉइंट्स असतात. ओके, इथं पॉइंट p आहे, इथं पॉइंट q आहे, इथं पॉइंट आर आहे. ओके, आणि इथं पॉइंट ए आहे सपोज. ओके, तर प्रत्येक चला हे रफ करतो, ह्याची काही गरज नाही आपल्याला, तुम्हाला डायरेक्ट समजवतो मी. आता बेसिक जर तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं समजलं असेल तर हे सगळं समजेल नीट. ओके, हे सगळं नीट समजेल. बर, आता मला सांगा, आता ज्यानं सर्क्युलर मोशनचं बेसिक बघितलं असेल त्याला हे नीट समजेल. ओके, त्याला हे नीट समजेल. आता मला सांगा, सेंटर ऑफ मास थ्रू वेलोसिटी चालली आपली. ओके, तर ह्याचा आपला जनरल फॉर्म्युला. ओके, वेलोसिटी ऑफ पार्टिकल पी. ओके, पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काय असणार, वेलोसिटी ऑफ मास, सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. काय, सेंटर ऑफ मास, हाचा जो सेंटर ऑफ मास आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, प्लस वेलोसिटी ऑफ पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. हे जनरल फॉर्म्युला आहे जसा डिस्प्लेसमेंटचा होता. ओके, वेलोसिटी ऑफ पार्टिकल पी कुठून बाहेर न बघतोय. ओके, तर आपण काय करतो, पहिला सेंटर ऑफ मासचा वेलोसिटी काढतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, प्लस आता सेंटर ऑफ मासवर जाऊन बसणार आणि पार्टिकल पी ची वेलोसिटी काढणार. ओके, विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. ओके, तर हे आपलं जनरल फॉर्मेशन. ओके, बट हे कामाला येत नाही. काय, हे कामाला येत नाही. कसं काढायचं आपण लॉजिकली सांगतो. हे लिहून घेतलं ना इक्वेशन. ओके, ते लिहून घ्या, नुसतं तुम्हाला दाखवायला काम येईल. ओके, तर आता बघा, आता इथं बघा आपल्याकडे काय असतं, ह्याच्यात दोन वेलोसिटी असणार आहे. ओके, आता ह्या पी ची एक तर सेंटर ऑफ मासची वेलोसिटी, चला इथं काढतो मी पी, हा पॉईंट सपोज पी आहे, तर सेंटर ऑफ मासची वेलोसिटी काय असणार व्ही सेंटर ऑफ मास ह्या डायरेक्शन मध्ये असणार. ओके, आणि अँग्युलर वेलोसिटी आहे, बरोबर. अँग्युलर वेलोसिटी कधी प्रोड्यूस होते, जेव्हा आपल्याकडे काय असणार, टेंजेन्शियल वेलोसिटी असते अशी, बरोबर. काय असते, टेंजेन्शियल वेलोसिटी असते, व्ही परपेंडिक्युलर वेलोसिटी असते. ह्या अँग्युलर वेलोसिटीमुळे काय असतं की परपेंडिक्युलर वेलोसिटी पण प्रोड्यूस होत असते. आता ह्या परपेंडिक्युलर वेलोसिटीचं डायरेक्शन बघा, ह्या बाजूला आहे व्ही परपेंडिक्युलर. तर आता पॉईंट पीच्या इथं, ओके,
पॉईंट पी ची वेलोसिटी काय असणार, व्ही पी ची वेलोसिटी काय असणार, ह्या दोघांचं काय असणार, सबट्रॅक्शन असणार, दॅट इज व्ही सी ओ एम मायनस व्ही परपेंडिक्युलर. समजलं, जे पण असणार. ओके, आता ह्या पॉईंटकडे बघा, क्यू पॉईंट. क्यू पॉईंट जो आहे, ओके, त्याची सेंटर ऑफ मास वेलोसिटी ह्या डायरेक्शनला आहे. ओके, सेंटर ऑफ मासची वेलोसिटी बघा ह्या डायरेक्शनला आहे, बरोबर. तर हे काय झालं आपलं व्ही सेंटर ऑफ मास, आणि आपलं जी टेंजेन्शियल वेलोसिटी ती ह्या डायरेक्शनला, बरोबर. टेंजेन्शियल वेलोसिटी काय ह्या डायरेक्शनला, हे झालं आपलं व्ही टी, बरोबर. टेंजेन्शियल वेलोसिटी और परपेंडिक्युलर वेलोसिटी व्ही परपेंडिक्युलर म्हणा, बरोबर. बरं, आता मला सांगा वेलोसिटीज दोन्ही काय आहेत, वेक्टर क्वांटिटी. आपण वेक्टर क्वांटिटीचं ॲडिशन कसं करतो, डायरेक्ट असं करतो. ह्या केसमध्ये पण डायरेक्ट करतो. खरं काय, एका लाईनमध्ये असल्यावर आपण डायरेक्ट करू शकतो, एका लाईनमध्ये असल्यावर पण डायरेक्ट करू शकतो. जेव्हा एका लाईनमध्ये नसतात तेव्हा आपण काय काढत असतो, रिझल्टंट. काय काढत असतो, रिझल्टंट. आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल. रिझल्टंट आर इज इक्वल टू, आपल्या सेकंड लेसनमध्ये वेक्टरमध्ये आपण केलं तर आर इज इक्वल टू, मी शिकवलं तुम्हाला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. काय आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. म्हणजे हे आपल्या पी झालं, हे झालं क्यू झालं. आपण काय करतो, रिझल्टंट आर काढतोय. काय करतोय, आर. आणि ह्याच्या दोघांमध्ये अँगल किती आहे, 90. तर कॉस 90 काय असतं, 0 होऊन जातं. तर ही टर्म काय होते, टोटल 0 होऊन जाते. तर काय राहतं आपल्याकडं, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तर इथं सेम वेलोसिटी ऑफ क्यू आपल्याला जी रिझल्टंट भेटणार आहे ती काय असणार आहे, वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास स्क्वेअर प्लस वेलोसिटी परपेंडिक्युलर स्क्वेअर. तर ही झाली क्यू ची वेलोसिटी. समजलं. आता आर पॉईंट बघूया आपण. आर पॉईंट जो आहे त्याची जी सेंटर ऑफ मास वेलोसिटी व्ही सेंटर ऑफ मास ह्या डायरेक्शनला असणार, सेम ह्याच डायरेक्शनला. ओके, मी वरती बनवतो, सेम ह्याच डायरेक्शनला आपली व्ही परपेंडिक्युलर असणार. तर व्ही आर काय असणार आपला, व्ही सेंटर ऑफ मास प्लस व्ही परपेंडिक्युलर. ओके, काय असणार, व्ही परपेंडिक्युलर असणार. ओके, आता ए ची बघा, एचं पण काय असणार, सेम असंच असणार, फक्त डायरेक्शन वेगळं. परपेंडिक्युलर वेलोसिटी खालती असणार, व्ही परपेंडिक्युलर वेलोसिटी खालती, आणि हे व्ही सी ओ एम, आणि हे आपला रिझल्टंट भेटणार. हे काय असणार, पॉईंट एचं काय असणार, पॉईंट ए ची वेलोसिटी. समजलं. सेम हाच फॉर्म्युला येणार त्याला पण. ओके, बाकीच्या इथं जर कुठं असलं, ओके, तर हे त्याचं सेंटर ऑफ मास असतं आणि हे आपलं असं. ओके, चला मी ए पॉईंट हा घेतो, हा घेतल्यापेक्षा हा घेतो आपण. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल की काय करायचं. तर त्या केसमध्ये ओके मी काय करतोय, ए पॉईंट हा घेतोय. तर आपलं बघा व्ही सेंटर ऑफ मास असं असणार, बरोबर. आणि आपलं काय असणार, व्ही परपेंडिक्युलर अशी वेलोसिटी असणार. तर हा अँगल काय क्रिएट होतो, थिटा क्रिएट होतो. ह्यांच्यामध्ये अँगल काय क्रिएट होईल, थिटा. तर आपलं व्ही ए काय असणार, मग हे पूर्ण एक्सप्रेशन येईल आपलं. काय येणार, अंडर रूट ऑफ व्ही सेंटर ऑफ मास होल स्क्वेअर प्लस व्ही परपेंडिक्युलर होल स्क्वेअर प्लस 2 व्ही सेंटर ऑफ मास व्ही परपेंडिक्युलर इंटू कॉस थिटा. काय, इंटू कॉस थिटा. हे टोटल इक्वेशन ए. ओके, समजलंय. ओके, हे नीट जरा तुम्ही बनवून घ्या. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, प्रत्येक पॉईंटची काय असणार, वेलोसिटी वेगळी असणार. समजलं. चला एक क्वेश्चन करायचा. ओके, चला एक क्वेश्चन करूया. थोडासा हाय लेवलचा क्वेश्चन करूया, म्हणजे आपले काही सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि काहीतरी नवीन शिकतो आपण त्याच्यात. ओके, नंबर्स घेऊन शिकू शकतो. खरं काय होतं की नंबर्सनं काय आपलं एवढं हे नाही आहे. आपण ॲक्सेलरेशनचं जरा नंबर्सनं बघूया. बरं, सपोज एक काय डिस्क टाईप आहे आपल्याकडे. ओके, आणि त्याचं सेंटर ऑफ मास वेलोसिटी किती आहे, व्ही आहे. त्याचं रेडियस किती आहे, आर आहे. ओके, आणि ह्यांची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे. ओके, बरं, इथे एक पॉईंट पी आहे. ओके, विच इज मेकिंग अन अँगल थीटा. काय, विच इज मेकिंग अन अँगल थीटा विथ द वर्टिकल. काय, विथ द वर्टिकल.
तर ह्याची रिझल्टंट वेलॉसिटी, ओके, ह्याची वेलॉसिटी काय असणार आपल्याला हे काढायचं आहे, समजलं? ओके, तर ह्या पॉईंट पीच्या दोन वेलॉसिटीज असतील. ओके, पॉईंट पी इथं बनवतो, एक तर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी व्ही आणि एक अशी परपेंडिक्युलर वेलॉसिटी असणार, बरोबर, अशी परपेंडिक्युलर वेलॉसिटी असणार. ओके ओके, हे ओमेगा हे ना जातंय, बरोबर, काय होतंय, ओमेगाना रोटेट करतंय, बरोबर. त्याची परपेंडिक्युलर वेलॉसिटी कशी लिहू शकतो आपण, व्ही परपेंडिक्युलर इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर, व्ही परपेंडिक्युलर इज इक्वल टू आर ओमेगा असं लिहू शकतो. काय प्रॉब्लेम? बर, आता आपण काय, आता जर तुम्ही नीट बघितला, ओके, जर मी हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, इथं हे काय असतं 90 डिग्री, हे जे रेडियस सोबत बनवतं हे 90 डिग्री असतं आणि इथं थीटा आहे, इथं काय असतं 90. तर हा जो अँगल असणार, मी जरा मोठा बनवतोय तर म्हणजे तुम्हाला कळेल, हा आपण असा डॅश 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 असा काढला आहे, हा इथं असा पूर्ण रेडियस गेलेला आहे, हा परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर, बरोबर, आणि आपलं हे असं आर ओमेगा हे आपलं व्ही परपेंडिक्युलर आहे. काय आहे, व्ही परपेंडिक्युलरचं डायरेक्शन हे आहे. ओके, बरं, व्ही परपेंडिक्युलर हे काय आपलं रेडियस आहे, बरोबर. तर हे जे व्ही परपेंडिक्युलर असते, ओके, ही काय असते, रेडियस सोबत 90 डिग्री क्रिएट करत असते. हा अँगल थीटा आहे, बरोबर. मग हा 90 आहे, तर हा काय असणार 90 मायनस थीटा. तर हा जो टोटल अँगल बनतो हा किती येतो, 180 मायनस थीटा. का, हा 90 आणि हा 90 प्लस मायनस थीटा ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर काय येतं 180 मायनस थीटा. समजलं? काय प्रॉब्लेम? ओके, बर, आता जर मी इथं ओमेगाच्या जागी आपण काय टाकू शकतो, ओमेगाच्या जागी काय टाकू शकतो, आर इज इक्वल टू व्ही बाय आर. ओके, आर आर कट होतो, तर व्ही परपेंडिक्युलर आपली वेलॉसिटी किती आहे, न्यूमरिकली इक्वल टू व्ही आहे आणि ही पण वेलॉसिटी व्ही आहे. तर ही जी वेलॉसिटी व्ही आहे आणि हा जो अँगल बनला आहे तो किती आहे 180 मायनस थीटा आणि ही वेलॉसिटी पण व्ही, म्हणजे पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू हे दोघं किती आहेत आपली व्ही आहे. ओके, तर आपण परत टाकणार व्ही नेट. ओके, व्ही नेट आपण काढतोय तर काय ना अंडर रूट ऑफ, ओके, आपला हे माहिती आहे ना काय होतं, इथं लिहितो मी, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा, बरोबर. हे आपलं इक्वेशन होतं. तिकडे काय येणार व्ही स्क्वेअर, पीची व्हॅल्यू काय बघा, पीची व्हॅल्यू पण व्ही आहे आणि क्यूची व्हॅल्यू पण व्ही आहे. तर काय येणार व्ही स्क्वेअर प्लस 2vv कॉस ऑफ थीटाच्या जागी काय येणार 180 मायनस थीटा. काय येणार 180 मायनस थीटा, हे काय येणार 180 मायनस थीटा, बरोबर. तर इथं काय येतं अंडर रूट ऑफ 2v स्क्वेअर प्लस 2v स्क्वेअर कॉस ऑफ 180 मायनस थीटाला आपण कसं लिहू शकतो, मायनस ऑफ कॉस थीटा. काय लिहू शकतो, मायनस ऑफ कॉस थीटा. तर इथं काय येतं बघा 2v स्क्वेअर मी कॉमन काढतो तर 1 मायनस कॉस थीटा राहतं. ओके, ह्याच्यामधून आता हे मायनस आहे तर इथं मायनस साईन येऊन जाईल, काय येऊन जाईल मायनस साईन येऊन जाईल, बरोबर. तर हे काय येतं 2v स्क्वेअर कॉस थीटा, ह्याच्यामधून 2v स्क्वेअर कॉमन काढला काय राहतं 1 मायनस कॉस थीटा राहतं. आता 1 मायनस कॉस थीटा, आय होप तुमचं टिग्नोमेट्री चांगलं असणार. ओके, तर 2v स्क्वेअर 1 मायनस कॉस थीटाला आपण 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 असं लिहू शकतो. म्हणून म्हटलं आय होप तुमचं टिग्नोमेट्री स्ट्रॉंग असणार. हे मला येतं, हे तुम्हाला पण जमलं पाहिजे, कारण माझं काम आहे मॅथ्स शिकवायचं नाही आहे, माझं काम फिजिक्स शिकवायचं आहे. तर मॅथ्सचे तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न पाहिजे, नसेल तर जरा बघा जावा और आत्ता पाठ करून घ्या. काय आत्ता पाठ करून घ्या. तर व्ही नेट इज इक्वल टू काय ना, हे काय होतं बघा 2 × 2 4 व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2. तर हे काय तर 2v, 4चं काय 2, व्ही स्क्वेअरचं व्ही, साइन स्क्वेअरचं काय येणार साइन थीटा बाय 2. इथं असं येत नाही ना अंडर रूट ऑफ थीटा, हे येत नाही हा, नाहीतर लिहिशीला चुकून. हे साइन स्क्वेअरचं साइन स्क्वेअर थीटाचं साइन स्क्वेअर थीटा येणार. ओके, म्हणजे आता थीटाच्या जागी थीटा बाय 2 येतं, थीटा बाय 2 येतं. ओके, व्ही नेट. समजलं? ॲक्च्युली हे प्रॉब्लेम काय घेतला की हा बऱ्याच वेळेस ना कुठल्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट येतो. ओके, कुठल्या
छोटे छोटे एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट हा फॉर्म्युला विचारतात. जर ह्या पोझिशनला पार्टिकल असेल मेकिंग अँगल थिटा, तर हे उत्तर असतं त्याचं 2v sin θ/2. ओके, आय होप तुम्हाला वेलॉसिटीचं समजलं असेल. आपण आता काय करूया, ॲक्सेलरेशन बघूया. काय बघूया, ॲक्सेलरेशन. ओके, हा व्हिडिओ चालू आहे आपला. ओके, ॲक्सेलरेशनचं बघूया. आता ज्यानं माझं सर्क्युलर मोशनचा व्हिडिओ नीट बघितला असेल त्याला ॲक्सेलरेशन नीट कळणार. ओके, अदरवाईज अजिबात कळणार नाही. ओके, बरं, ॲक्सेलरेशन. ओके, एखादं जर बॉडी असणार, ओके, हे त्याच्या सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी v, त्याचं रेडियस r आणि ती अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानं पळते. ॲट पॉईंट p किती ॲक्सेलरेशन असतील सांगा. ॲट पॉईंट पी किती ॲक्सेलरेशन असतील सांगा. हा माझा पॉईंट पी आहे, इथं किती ॲक्सेलरेशन असतील सांगा. बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 3 टाईपचे ॲक्सेलरेशन असतात आपले. किती? 3 टाईपचे ॲक्सेलरेशन. एक ॲक्सेलरेशन क्रिएट होणार या सेंटर ऑफ मासच्या वेलॉसिटीमुळे. ओके, ते ॲक्सेलरेशन काय असणार आपलं, ए सेंटर ऑफ मास. ओके, समजलं. एक ॲक्सेलरेशन सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला काय लागतं, एक सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन लागतं. काय लागतं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन लागतं. समजलं. अजून एक ॲक्सेलरेशन कोणतं असणार, अजून एक ॲक्सेलरेशन काय असणार, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन AT. विदाउट टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आपलं ओमेगा फॉर्म होत नाही. ओके, जो ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 असतं, आणि जेव्हा टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन असतं तेव्हा आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा भेटतं. काय भेटतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. ओके, तर प्रत्येक पॉईंटवर 3 टाईपचे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतील. ओके, एक असणार सेंटर ऑफ मास. ओके, ACOM. ओके, एक असणार आता ह्या पॉईंटवर ह्याच डायरेक्शनला AC सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, आणि एक असणार टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन AT. आता हे जे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे हे कशावर डिपेंड करतं की आपली बॉडी फास्ट होत आहे तर विथ डायरेक्शन ऑफ ओमेगा असतं, आणि स्लो होत असेल तर अपोजिट टू डायरेक्शन ऑफ ओमेगा असतं. बरोबर, आपण याच्यावर सम नाही करणार, फक्त जस्ट फील घेतोय आपण. ओके, ह्या पॉईंटला बघा, ह्या पॉईंटला VCOM. ओके, सॉरी ACOM ॲक्सेलरेशन ड्यू टू दिस वेलॉसिटी. ओके, ह्या वेलॉसिटीमुळे जे ॲक्सेलरेशन त्याला आपण सेंटर ऑफ मास ॲक्सेलरेशन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर हे काय असतं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन खालती, आणि आपलं टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनचं AT ह्या डायरेक्शनला. ओके, तर इथं काय 3 ॲक्सेलरेशनचं वेक्टर डायग्राम निघतं. वेक्टर सम ऑफ 3 ॲक्सेलरेशन. आपल्याला इथं काय करायला लागतं, वेक्टर सम ऑफ. आपल्याला जर A नेट काढायचं असेल, A नेट काय असतं, वेक्टर सम ऑफ AT प्लस ACOM प्लस AC. AT काय टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन, ACOM काय सेंटर ऑफ मास ॲक्सेलरेशन, आणि AC काय सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. काय आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, ह्याच्यावर सम नाही करणार आहे कारण ह्याच्यावरचे सम्स जास्त येत नाही आपल्याला. ओके, सम्स काही जास्त येत नाही, तर आपण सम्सकडे काय लक्ष जास्त देणार नाही आहे. ओके, ह्याचा पण तो फॉर्म्युला सेम असतो. ओके, जसा आपण हा काढला होता, कोणता, ॲक्सेलरेशन ॲट ऑफ पॉईंट P. ह्या पॉईंटचं ॲक्सेलरेशन काढतोय. ओके, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड प्लस. पहिला काय करणार, ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, काय करणार, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काढायचा. मग सेंटर ऑफ मास इथं बसून, ओके, ह्या पॉईंट Pचं ॲक्सेलरेशन काढायचं. बरोबर, मग आपण काय करतो, ॲक्सेलरेशन ऑफ पॉईंट P विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. तर हा जनरल फॉर्म्युला आहे. ओके,
जसं आपण डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीचं बघितलं तर या फॉर्म्युल्याला आपल्याला यूज करता येत नाही. आपण हे जे रे डायग्राम्स आलेले आहेत ह्या रे डायग्राम्सला आपण सॉल्व्ह करायचं. काय करायचं? सॉल्व्ह करायला बघायचं. ओके, समजलंय? रफ करू हे. ओके, चला बघा. आता ह्या ज्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या नसत्या तुम्हाला रोलिंग मोशनमध्ये समजलंच नसतं. कारण रोलिंग मोशनमध्ये आपल्याला त्याची एनर्जीजवर जास्त फोकस ठेवायचं असतं. कशावर? एनर्जीजवर. आणि बाकीच्या कंडिशन्सवर जास्त फोकस ठेवायला लागतं. मग ह्या ज्या कंडिशन आहे ह्या असं सांगून होत नाही ना, एक दोनदा सांगून होत नाही. आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी सांगितलंय, तुम्हाला ॲक्सेलरेशन काढता येईल. म्हणजे सेम वेक्टर डायग्रामच काढायचे आहेत. समजलं? काय बाकीचं काय करायचं नाही त्याच्यात. ओके, चलो आता आपण काय बघणार आहे? मोमेंटम. ओके, मोमेंटम ह्याचं खूप मोठं डेरिव्हेशन आहे. आपण डेरिव्हेशन बघणार नाही, डायरेक्ट आपण इक्वेशन बघूया. ओके, आता हे जे सेंटर ऑफ मास आहे ह्याची वेलॉसिटी किती असते? v. ह्या जे टोटल ऑब्जेक्ट आहे ह्याचं किती? मास m असणार आहे. ओके, तर जनरली हे जर ट्रान्सलेशन मोशन करत असतं नुसतं. ओके, तर ह्याचं मोमेंटम काय असतं? p = mv. बरोबर. आणि v काय असतं? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, आणि हे जर रोटेशनल मोशन करत असणार, ओके, म्हणजे रोलिंग मोशन करत असणार, रोल होत पुढे जात आहे, तरी सुद्धा सेमच ह्याचं मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. समजला? तेव्हा सुद्धा सेम मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला चेंज होत नाही. ह्याचं डेरिव्हेशन करत नाही. ह्याचं डेरिव्हेशन करायलाच आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तर एवढं लेक्चर करायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की काय होतं याच्यात. रोलिंग मोशनचा काही रोल येत नाही. ओके, समजलं? ओके, बरं. आता ह्याच्यानंतर जी क्वांटिटी बघणार आहे आपण ती कोणती आहे? कायनेटिक एनर्जी. कोणती आहे? कायनेटिक एनर्जी. ओके, बरं. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीज. काय बघतोय आपण? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीज. बरं, आता काय होतंय रोलिंगमध्ये? ओके, रोलिंगमध्ये दोन मोशन होतात. कोणते? एक ट्रान्सलेशन आणि दुसरं काय होतं? रोटेशनल. काय होतं? रोटेशनल. बरोबर. आता ट्रान्सलेशनचं जर तुम्ही बघितला, ओके, ट्रान्सलेशनची कायनेटिक एनर्जी आपण कसं लिहितो? ½ mv². बरोबर. आणि रोलिंगची कशी लिहितो? ½ I⍵². हा फॉर्म्युला काढलाय ना आपण. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू केला तर हा फॉर्म्युला आपण काढला तर. बरोबर. तर हे काय झालं? हे जे ॲडिशन असतं हे काय झालं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. काय झालं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. आता इथं जो v असतो तो काय असतो? VCOM असतो. ओके, ही वेलॉसिटी असते. समजला? आणि हा जो काय ओमेगा आहे, ओके, तो काय असतो? अँग्युलर वेलॉसिटी. काय असतं? अँग्युलर वेलॉसिटी. आणि I दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट. रिंग असेल तर वेगळं असणार, स्पियर असेल तर वेगळं असणार, डिस्क असेल तर वेगळं असणार. ओके, चला बाकीचं काय नाही. आपण काय करूया? थोडंसं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं जरा बघून घ्या. ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बाकीचं काय नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला होईल. रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढता आली पाहिजे. बरं, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे KE रोटेशनल = ½ I⍵². ओके, चला हे जे आहे हे काय? रिंग आहे. काय आहे? रिंग आहे. ओके, तर काय असणार? ½ mr²⍵². का? आयची व्हॅल्यू काय असणार? रिंग असल्यावर I काय असणार? mr² असणार. बरोबर. मग का रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय ना? रोलिंग कायनेटिक एनर्जी नाही आहे, रोटेशनल. फक्त रोटेशनलची आहे. एका जागेवर फिरत असल्यावर कायनेटिक एनर्जी. रोलिंग म्हणजे हे रोटेशनल पण करणार आणि ट्रान्सलेशनल पण करणार. समजलं? सेकंड, सपोज हे डिस्क आहे. डिस्क तर आयची व्हॅल्यू काय येते? mr²/2. काय येते? mr²/2. अबाउट सेंटर ऑफ मास. अबाउट सेंटर ऑफ मास घेतोय आपण. ओके, तर इथं काय येतं? mr²/2 येतं. तर हे किती होतं टोटल? mr²/4 येतं. बरोबर. mr²/4 येतं. बरोबर.
समजलं का? ओके, बरं. सपोज हे काय सॉलिड स्पिअर आहे, काय आहे सॉलिड स्पिअर, तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतं 2/5 mr². किती आहे 2/5 mr². तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग किती येणार 12 I⍵². तर इथे किती येतं 12 × 2/5 mr². 2 कॅन्सल किती येतं 1/5 mr². हे काय झालं कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. तर रोलिंगची कायनेटिक एनर्जी काढता आली पाहिजे. बाकी काय तुम्ही साधी कायनेटिक एनर्जी काढून घेता, त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे. ओके, 12 mv², त्याच्यात काही प्रश्नच नाही, ते तुम्ही 9वी-10वीपासून करताय, बरोबर. बरं, आता लास्ट पार्ट कायनेटिक एनर्जी झाली. अँग्युलर मोमेंटम काय बघतोय आपण, अँग्युलर मोमेंटम. हार्डली 5 मिनिटं राहिलं, नंतर आपण स्टॉप करूया. काय अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम आपण एल. ओके, बरं अँग्युलर मोमेंटम पण 2 टाईपचे असतात. आपण काय बघितलं बघा, सपोज ह्या पॉईंटपासून एक बॉडी स्ट्रेट चालली. ओके, एक बॉडी स्ट्रेट चालली, हे डिस्टन्स r असणार विथ वेलोसिटी v, बरोबर. तर ह्याचं अँग्युलर मोमेंटम काढलं तर बरोबर, ह्याचं अँग्युलर मोमेंटम काय आलं तर L = r⁻×p⁻. किती आलं तर r⁻×p⁻, बरोबर. ह्याला आपण असं पण लिहू शकतो r⁻×mv⁻, बरोबर. हे होतं ट्रान्सलेशनल ह्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम काढणं. काय ट्रान्सलेशन मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम होतं. त्याच्यानंतर आपण रोटेशनल मोशनमध्ये काढलं तर काय रोटेशनल मोशनमध्ये काढलं तर रोटेशनल मोशनमध्ये काय होतं I⍵ आलता आन्सर, बरोबर. रोटेशनल मोशनमध्ये आन्सर काय आलता I⍵, बरोबर. तर आपलं काय करतंय आता मोशन रोलिंग मोशन करतंय. काय करतंय रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशनमध्ये ट्रान्सलेशनल पण असतं आणि रोटेशनल पण असतं, बरोबर. काय ट्रान्सलेशनल मोशन पण असतं आणि रोटेशनल. मग काय होणार ह्याच्यात अँग्युलर मोमेंटम ऍड करायचं. काय करायचं अँग्युलर मोमेंटम ऍड करायचं. तर सिंपल परत काय करायचं नेट. ओके, एल नेट काय येणार एल ट्रान्सलेशनल प्लस एल रोटेशनल. एल ट्रान्सलेशन आपण काय लिहिणार r⁻×mv⁻⁴. जो सेंटर ऑफ मासचं वेलॉसिटी असते तिची वेलॉसिटी घ्यायची इथं, प्लस इथं काय घेणार I⍵. काय I⍵, वेर I इज मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा काय असतो अँग्युलर वेलॉसिटी. काय असते अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा काय असते अँग्युलर वेलॉसिटी. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, सो आजचं लेक्चर इथंच थांबूया आपण. ओके, एवढं भरपूर आहे आपल्यासाठी. ओके, एवढं काय आपल्यासाठी भरपूर. उद्याचं लेक्चर आपलं थोडंसं मोठं होऊ शकतं. हे फॉर्म्युलाज पाठ करायचे. ओके, आज जे फॉर्म्युलाज झाले आहेत कायनेटिक एनर्जी, मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कसं काढलं आहे बघून घ्या. त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करा. त्या कन्सेप्टवर एक्झाम्पल्स आलेले आहेत IIT JEE ओके, म्हणून त्या कन्सेप्ट घेतल्या आहेत मी. ओके, सो डू दॅट वेल. ओके, सो आज आपण इथंच थांबूया. चलो बाय.